आला सण रक्षाबंधनाचा, घेऊनी गोड मिठास, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचा आहे हा सण खूपच खास। आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी झटपट गॅस न पेटवता मिठाई बनवणार आहोत। चवीला अप्रतिम लागते, कमी साहित्यामध्ये तयार होते। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ही मिठाई आपण गॅस न पेटवता बनवतोय। यासाठी सर्वात आधी 1 कप सुक्या नारळाचा चुरा घेतलेला आहे। हा नारळाचा चुरा किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल आहे, तिथून तुम्ही आणू शकता। आता आपण 1 कप मोजून घेतलेला सुक्या नारळाचा जो चुरा आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट याला म्हणतात, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि एकदा छान असं बारीक फिरवून घेऊया। अशा पद्धतीने बघा मी अगदी बारीक असं हे करून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मोजून अर्धा कप साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आणि ही आपण एकसारखी याची पावडर बनवून घ्यायची। इथे पाहू शकता अगदी बारीक अशी मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे। तयार केलेली पिठी साखर आहे ते आपण याच भांड्यामध्ये काढून घेऊयात। साखरेचं प्रमाण हे योग्य आहे, पण जर तुम्हाला मिठाई अजून गोड बनवायची असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला मोजून 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, ते घालून घ्यायचे। मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची कोणत्याही कंपनीची वापरली तरीही चालेल। आता यामध्ये 1 चमचाभर, 1 छोटा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पूड आहे ती घालून घेऊयात आणि आता हे सर्व आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। आपण हे संपूर्ण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दुधामध्ये मी थोडंसं केसर भिजत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। केसर घातल्यामुळे या मिठाईला टेस्ट खूप छान लागते। केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आता आपण यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप दूध घेतलंय। दूध वापरताना गरम करून पूर्णपणे थंड करायचं आहे आणि नंतर लागेल असं आपण यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। मी 1 कप दूध घेतलेलं होतं, पण मला एका कपातील अर्धा कप दुधाचाच मी वापर केलेला आहे। अर्धा कप दूध शिल्लक राहिलेलं आहे ते आपण बाजूला ठेवून द्यायचं। आणि जर असं वाटलं की हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये 1 चमचा ते 2 चमचा मिल्क पावडर किंवा नारळाचा चुरा यामध्ये घालून घेतला तरीही चालेल। आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे या मिश्रणाला घट्टसरपणा यायला सुरुवात होते। मिश्रण छान असं घट्ट झालं की हाताला तूप लावायचं आणि याचे आपल्याला अशा पद्धतीने पेढे, ज्या तुम्हाला आकारामध्ये ही मिठाई बनवायचं आहे तो आकार या मिठाईला तुम्ही देऊन घ्या। तुम्ही याची बर्फी बनवली तरीही चालेल। मी अशा पद्धतीने याचे मध्यम आकाराचे पेढे बनवून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पेढे बनवून घ्यायचे आहेत। गॅस न पेटवता आज आपण ही रक्षाबंधन स्पेशल रेसिपी बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख दिसायला सुरुवात झालेली आहे। तयार केलेली ही मिठाई कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये आज आपण बनवलेली आहे। या मिठाईला अजून सुंदर बनवण्यासाठी यावरती चांदीचा वर्क लावून घेऊयात किंवा तुम्ही काजू, बदाम, पिस्ता किंवा नुसत्या केसरच्या काड्यांनी सुद्धा याची सजावट करू शकता। अशा पद्धतीने इथे मी चांदीचा वर्क यावरती लावून घेतलेला आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी झटपट मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवलेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रक्षाबंधनाला तुमच्या लाडक्या भावासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।